हाय, कसे आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेतच असतात ना? आणि तुम्हाला घट स्थापण्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज आमच्या घरी पण घट बसलेले आहे. तुमच्या पण घरी घट बसले आहेत ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये असं सकाळपासून म्हणजे असं साऊंड वगैरे लावलेलं आहे, कारण की आज देवी बसणार आहे आणि बसलेली पण आहे आमच्या सोसायटीमध्ये. तर तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेलच मी आमची बिल्डिंगमधली देवी. तर आत्ता मला नाही का मम्मीने सांगितलं होतं, मम्मी गेली होती काकीकडं. तर काकीकडनं ती म्हणजे काकीकडे घट बसतात, आमच्या घरात सध्या नाही. म्हणजे आमचंच झालं ते पण फक्त काकीकडे बसवले जातं, कारण की आमच्या घरात देवघर नाही आहे ना, त्यामुळं काकीकडे बसवलं. तर मम्मी तिकडंच होती आणि आता मग मम्मीने मला सांगितलं होतं स्वयंपाक करायला. मग मसूरची भाजी आणि भाकर आणि भात केलेला आहे. आता एवढंच केलेलं आहे. आणि मी दरवेळेस 9 दिवसाचा उपवास धरते, पण यावेळेस मी धरणार नाही आहे, कारण की थोडंसं काहीतरी कारण आहे, त्यामुळे मग मी धरणार नाही आहे. तर जाऊ द्या म्हणलं, मग नेक्स्ट पुढच्या वर्षी मी नक्की धरेल. आणि आता यावेळेस पण ते म्हणले की नको, थोडंसं म्हणजे आजारी पण आहे ना, त्यामुळे मग चक्कर वगैरे येते. आणि माझं कसं आहे, 9 दिवसाचे जर मी उपवास धरले तर मग मला सलाईनच जावं लागतं. आणि तुम्ही म्हणत असाल कशाचा आवाज येतोय, तिकडनं शिट्टी वाजते आणि इकडनं असं साऊंड वाजतोय, त्यामुळं मग ते कळत नसतं. आणि माझ्या ब्लॉगला थोडासा वेळ लागला, कारण की काय झालं माहिती का, म्हणजे सकाळी मग मी थोडंसं घरातच आवरत होते सकाळपासून. आत्ताशी झालेलं आहे. म्हटलं आज व्हाईट साडी म्हटल्यावर म्हणलं थोडंसं एक ब्लॉग टाकावं व्हाईट ड्रेसवर, म्हणून आता टॉप घातला व्हाईट. म्हटलं एक ब्लॉग सोडून टाकावं, कारण की सकाळपासून वेळच भेटला नाही. आणि थोडंसं घरातलं काम वगैरे असतं, त्यामुळे म्हटलं जाऊ द्या. आणि कोणाकोणाचे उपवास आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खालचं डेकोरेशन आणि खाली जरा थोडंसं गरबा वगैरे पण खेळणार आहे, त्यामुळं. आणि तो खाली म्हणजे आमच्या गॅलरीतून एवढं काही दिसत नाही, त्यामुळं मग मी जरा थोडंसं झूम केलं. आता जेवढं दिसतं तेवढं. आणि उद्याच्या मी ब्लॉगला तुम्हाला नक्की दाखवं. तर चला तुम्हाला आमच्या घरातले घट दाखवते. हे असं आमच्या घरात घट बसवलेलं आहे. हे असं घट बसवलेलं आहे आम्ही. तुमच्या बी घरी घट बसतात का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या तर घरी सध्या बसलेला आहे. तर तुम्ही बघितलेच असेल आमच्या घरातले घट. तर चला इथंच थांबवते व्हिडिओ आणि नेक्स्ट ब्लॉगला नक्की भेटू. तर बाय. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट ब्लॉगला भेटू. बाय.